हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज बघूया युनिट 2 बाल विकासाचे तत्व. हा जो काही युनिट होता तो युनिट 1मध्येच आपण कव्हर करायला हवा होता, परंतु काही हरकत नाही. युनिट 2 आणि युनिट 3 जो आहे आपण इथे आज कव्हर करणार आहोत. तुमची जी काही TET एक्झाम आहे त्यासाठीचं हे जे काही नोट्स चाललेलं आहे किंवा व्हिडिओज चाललेले आहे ते सगळे TET एक्झामची CDPसाठी चालले आहे. ठीक आहे. तर बालकांच्या विकासाच्या तत्वांच्या मदतीने मुलांचा जो काही विकास होत असतो तो कसा होतो आणि कोणत्या टप्प्यावर आहे हे सहजपणे आपण कशानुसार ओळखू शकणार आहात, बाल विकासाच्या तत्वानुसार ओळखू शकणार आहे. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे की बालकांचा विकास जो आहे तो सेफलोकॉडलने होत असतो. बरोबर. प्रॉक्सिमोडिस्टलने होत असतो. तर आपण जे आहे ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. मग आपलं सगळ्यात पहिलं काय असणार आहे, सेफलोकॉडल. मग सेफलोकॉडल काय असणार आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की डोक्यापासून पायापर्यंतचा ज्याचा काही विकास होतो, वरून खालीपर्यंत ज्याचा विकास होतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, सेफलोकॉडलचे तत्व. म्हणजे काय की 6 ते 12 महिन्यांच्या अर्भकांच्या पायाच्या ज्या काही आधी म्हणजे हातांचा जो समन्वय साधून विकास होत असतो त्याला आपण सेफलोकॉडल असं म्हणतो किंवा सेफलोडिस्टल डेव्हलपमेंट असं त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. नंतर आहे प्रॉक्झिमल डिस्टल. प्रॉक्झिमल डिस्टलचा आहे. मग प्रॉक्झिमल डिस्टल म्हणजे काय की मध्यभागी, म्हणजे काय की कधीतरी हातांची आधी डेव्हलपमेंट होणार, मग पोट वाढणार किंवा मग डोक्याची भाग जो आहे तो वाढणार. म्हणजे काय की मध्यभागी किंवा मग बाहेरच्या दिशेने पाठीचा कणा जो आहे तो प्रथम विकसित होत असतो. ठीक आहे. म्हणजे काय की पाठीचं जे आपलं माकड हाड असतं किंवा आपण त्याला कणा म्हणतो तो सगळ्यात आधी विकसित होत असतो आणि नंतर काय होतं तर शरीराच्या बाह्य भागांचा विकास जो आहे तो होत असतो. ती कोणती डेव्हलपमेंट असणार आहे, प्रॉक्झिमल डिस्टल असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे सेफलोकॉडल किंवा प्रॉक्झिमल डिस्टल जे आहे दोघांपैकी एक जे आहे MCQ 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. टिप दिलेली आहे की वरील दोन्ही तत्वे जी आहे ती विकासाची दिशा जी आहे ती दर्शवतात. बरोबर. म्हणजे विकासाची डायरेक्शन कशा प्रकारे आहे ते दर्शवतात. कोणती कोणती, सेफलोकॉडल म्हणजे काय की डोक्यापासून पायापर्यंतचा विकास आणि प्रॉक्झिमोडिस्टल म्हणजे काय की मध्यभागून किंवा मग मध्यभागी जेव्हा आपला पाठीचा कणा जो आहे तो प्रथम विकसित होतो त्याला म्हणणार आहोत आपण प्रॉक्झिमोडिस्टल सिद्धांत. ठीक आहे. नंतर थर्ड असणार आहे साधे ते गुंतागुंतीचे तत्व असणार आहे. हे दोन झाले. त्याच्यानंतर थर्ड तत्व आहे साधे ते गुंतागुंतीचे, म्हणजे काय की सिम्प्लेक्स टू कॉम्प्लेक्स प्रिन्सिपल. मग काय असणार आहे त्यामध्ये, मानसिक किंवा बौद्धिक क्षमतांशी संबंधित कौशल्य आणि शाब्दिक आकलनाशी संबंधित कौशल्य जे असतात ते मुलाद्वारे समस्येचे निराकरण करण्यासाठी वापरले जातात. बरोबर. समस्या जी आहे ती प्रॉब्लेम सॉल्विंग यूज करण्यासाठी सिम्पल टू कॉम्प्लेक्स जे काही प्रिन्सिपल आहे त्याचा यूज केला जातो. एक्झाम्पल काय असणार आहे, जर मुलाने वस्तूचे वर्गीकरण करणे शिकले असेल तर पतंग आणि विमान तिच्यासाठी समान असू शकतात, कारण ते दोघेही काय आहे, उडतात. म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे जर आपल्याला हवेमध्ये पतंग जर उडताना दिसत आहे तर मूल काय म्हणणार आहे की ते विमान आहे, किंवा विमान उडताना दिसतंय की बघ बघ किती उंच विमान आहे, हे बघ किती उंच विमान गेलेलं आहे किंवा किती उंच पतंग गेलेलं आहे. अशा प्रकारे काय आहे की मुलांना जर वर्गीकरण ही जी कन्सेप्ट असते ती शिकल्यानंतर त्यांच्यासाठी पतंग आणि जे काही विमान आहे त्या दोघेही कन्सेप्ट सेम असणार आहे. का? कारण ते दोघेही उडवू शकतात. बरोबर. फ्लाय करू शकतात. म्हणजे काय की आकाश या प्रकारच्या प्रतिसाद विचारांच्या पहिल्या स्तराशी निगडीत असणार आहे आणि त्या दोघांमध्ये अस्तित्वात असलेल्या विचारांवर आधारित जे काय तत्व असतात ते काय असणार आहे, आपले सिम्पल टू कॉम्प्लेक्स तत्व असणार आहे. मग यामध्ये काय होणार आहे असून, परंतु शिकण्याचा जो काही नंतरचा टप्पा असतो त्यामध्ये ते काय होतं की या वस्तूंमधील अधिक जटिल समानता आणि फरक समजून घेऊ शकतात. म्हणजे काय की यातील अजून जटिल म्हणजे काय की अजून सिंपल आणि त्यातला डिफरन्स जो आहे तो समजून घेऊ शकतात. तर ते कशानुसार, त्याचं एक्झाम्पल आहे ते हे समजून घेण्याचा प्रयत्न करतील की पतंग आणि विमाने वेगवेगळ्या श्रेणीतील आहे. म्हणजे काय की पतंग जे आहे ते मॅनमेड आहे, पतंग जे आहे ते खेळण्याची वस्तू आहे आणि ती जास्ती वरतीपर्यंत जाऊ शकत नाही, परंतु विमान जे आहे ते उडवण्याची वस्तू आहे किंवा पतंग ही उडवण्याची वस्तू आहे. परंतु विमानामध्ये काय असतं, चालवायला माणसे असतात, जड असतं, खूप जास्त उंचावरपर्यंत ते, म्हणजे काय की दोघं जण काय असणार आहे, वेगवेगळ्या श्रेणीतील असणार आहे. कधी होणार आहे ते, अधिक म्हणजे वस्तूंमधील जास्तीत जास्त जटिल समानता आणि त्यातील जो काही फरक आहे तो आढळतील. कधी तो आढळतील किंवा मग तो शिकतील, फरक ओळखायला शिकतील तेव्हा या गोष्टी त्यांना समजणार आहे. नेक्स्ट असणार आहे फोर्थ, त्याच्यामध्ये काय असणार आहे, सतत प्रक्रियेचा सिद्धांत. मग यामध्ये काय होणार आहे की कौशल्यांमध्ये भर घालणे किंवा जमा करणे. म्हणजे काय की जे तुमचं स्किल आहे त्यामध्ये तुम्ही अजून काहीतरी डेव्हलपमेंट करणं किंवा ती परत जमा करणं. ठीक आहे. म्हणजे काय की ते गोळा करणं, कलेक्ट करणं किंवा जमा करणे हे सतत घडत असतं. बरोबर. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सतत घडत असतात. मग कौशल्यामध्ये नियमित सतत किंवा मग जे काही कौशल्य असतील त्यांच्यामध्ये सतत जमा केल्याने अधिक कठीण
कठीण काम पूर्ण होत असतं, बरोबर. म्हणजे काय की सपोज तुम्हाला आता TETची एक्झाम काढायची आहे, TETचा पेपर तुम्हाला काढायचा आहे. मग काय होणार आहे, जेव्हा तुम्हाला TETचा पेपर काढायचा आहे मग तुम्हाला कौशल्य जे असणार आहे, तुमचं अभ्यासाचं जे काही स्किल असणार आहे त्यामध्ये काय करावं लागणार आहे, तुम्हाला अधिक भर घालावं लागणार आहे, कठीण काम पूर्ण करावं लागणार आहे, जास्तीत जास्त स्टडी करावं लागणार आहे. तेव्हाच तुम्ही काय करणार आहे, TET जी आहे ती पास होणार आहात. ठीक आहे. मग एका टप्प्याच्या विकासामुळे दुसऱ्या टप्प्याचा जो काही विकास असतो त्याच्यासाठी मदत होते. म्हणजे काय की जर तुम्ही आत्ता अभ्यास केला, CTETचा सपोज तुम्ही अभ्यास केला असेल तर त्याचा अभ्यास तुम्हाला TETसाठी यूज होऊ शकतो. म्हणजे काय की दोघांची जी काही टप्प्यांचा जो काही विकास आहे तो एकमेकांना मदतीस येऊ शकतो. उदाहरणार्थ काय दिलं आहे त्यांनी, भाषेच्या विकासामध्ये मूल सुरू होते, बरोबर. म्हणजे काय की बडबड करण्यापासून आणि नंतर भाषेच्या अधिक सिद्धीमध्ये ते काय करत असतं, पुढे जात असतं. म्हणजे काय की सगळ्यात पहिले बॅबलिंग आपण त्याला म्हणतो, बरोबर. बॅबलिंग म्हणजे काय, फक्त ते ब असं काहीतरी बोलत असतं. नंतर ते एखादा शब्द जो आहे तो उच्चारू लागतं. म्हणजे काय की बाबा, मामा, काका, मम्मी, पप्पा असं काहीतरी एखादा शब्द काय करू लागतं, विचारू लागतं. नंतर ते एका शब्दाचे 2, 2पासून 3 आणि नंतर ते काय करू लागतं, पूर्ण वाक्याचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा वाक्यरचना जे आहे ते करू शकतं. म्हणजे काय करतं, बडबड करण्यापासून ते नंतर भाषेचा जो काय अधिक सिद्धीमध्ये ते काय करतं, व्यवस्थितपणे बोलू लागतं, अधिक ज्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण डिग्री ते हासिल करत असतं. ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे 5वं सामान्य ते विशिष्ट तत्वामध्ये काय असणार आहे की अर्भकाच्या मोटर हालचाली ज्याला आपण म्हणतो, बरोबर. ग्रॉस मोटर स्किल आपण बघितलेलं आहे. ग्रॉस मोटर स्किल ज्या असणार आहे त्या अतिशय सामान्यकृत असतात आणि त्या दिशाहीन असतात, बरोबर. त्यांना कोणत्याही प्रकारचे डायरेक्शन नसते, त्या दिशाहीन असतात. प्रथम स्थूल मोठ्या स्नायूंच्या मोटार हालचालींचा विकास होतो आणि नंतर अधिक शुद्ध लहान म्हणजे सूक्ष्म मोटार स्किल ज्याला आपण म्हणतो त्यांचा उपयोग होतो. हेही आपण डिस्कस केलं आहे की स्थूल म्हणजे कोणते असणार आहे, जसं की आपण बॅट बॉल खेळणं असेल, पळणं असेल, धावणं असेल, ह्या ज्या गोष्टी असणार आहे तिथे आपल्या ग्रॉस मोटर स्किल यूज होणार आहे. म्हणजे मोठ्या स्नायूंचा यूज होणार आहे. आणि नंतर काय असणार आहे, लिहिणं किंवा मग रांगोळी काढणं, मेहंदी काढणं, बारीक बारीक नक्षीकाम करणं, सुईमध्ये दोरा ओवणे, ह्या ज्या गोष्टी असणार आहे त्या सूक्ष्म मोटर स्किल असणार आहे. फाईन मोटर स्किल आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. इथे काय काय यूज होणार आहे, आपल्या हातांचे जे काही बोटं आहे त्यांचा यूज होणार आहे. नेक्स्ट असणार आहे 6वं तत्व, वाढ आणि विकासाच्या वैयक्तिक दरांची तत्व. मग काय की म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जे आहे त्यांच्या पर्सनल जे असणार आहे त्याचं तत्व आहे की प्रत्येकजण वेगळा आहे म्हणून त्यांचे दर देखील काय असतात, वेगवेगळे असतात, बरोबर. मग विकासाचे जे काही नमुने आहे आणि अनुक्रम सामान्यतः सारखेच असतात परंतु त्यांचे दर जे आहे ते भिन्न असतात, डिफरंट असतात. प्रत्येकजण वेगळा आहे तर त्यांचे जे काही दर असणार आहे ते सुद्धा कसे असणार आहे, डिफरंट असणार आहे. म्हणूनच सरासरी मुलं जे असतात ते असा कोणताही विचार नसावा, कारण प्रत्येकजण त्यांच्या दरानुसार तो काय करत असतो, पुढे जात असतो. प्रत्येकाची तुलना जी आहे ती आपण करू शकत नाही. जिथे आपण कम्पेअर करतो त्या गोष्टी काय असतात, पूर्णपणे रॉंग असतात. हे आपल्याला कळालं पाहिजे. ठीक आहे. मग 2 मुले त्यांच्या बौद्धिक विकासावर किंवा एका मुलाची दुसऱ्या मुलाची प्रगतीवर आधारित त्यांच्या विकासाचे जे काही दर असतील ते सुद्धा कसे असणार आहे, एकसारखे नसणार आहे. म्हणजे ते भिन्न असणार आहे. कशानुसार, एक तर अनुवंशिकनुसार भिन्न असणार आहे आणि दुसरं म्हणजे पर्यावरणानुसार भिन्न असणार आहे. एक म्हणजे काय की एखादा जे काही मूल आहे ते अनुवंशिकरित्याच त्याचं काय असणार असं थोडा तो कमी असेल शिक्षणात, आणि एखादं कसं असणार आहे, पर्यावरण म्हणजे काय की त्याला आजूबाजूला जसं पर्यावरण लाभलेलं आहे, त्याला खूप हायफाय स्कूल जर तिथे लागले असतील तर मुलगा कसा असणार आहे, हुशार असणार आहे. परंतु त्याला जर एवढं खास काही शिक्षण भेटत नसेल तर तिथे कसं आहे, मूल थोडंसं मीडियम असणार आहे. मग एक परिचय माणसाचा विकास हा विविध घटकांवर आधारित असतो. त्यापैकी 2 व्यक्तीसाठी सर्वात जास्त परिभाषित त्या असतात. ते काय काय असणार आहे, अनुवंशिकता आणि पर्यावरण, ह्या 2 गोष्टी त्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. मग हे जे काही 2 पॅरामीटर्स आहे ते आपण कसे वाढवू शकतो आणि कसे बनतं हे आपण यामध्ये बघणार आहोत. मग आपण या दोन्हींच्या संयोजनाचा भाग आणि पार्सल आहोत, आपल्याला हे माहिती आहे, बरोबर. म्हणजे या दोघं ज्या कन्सेप्ट आहे, अनुवंशिका, हेरिडिटी आणि जे काही एन्व्हायरमेंट आहे, दोघांचा आपण काय आहे, एक भाग आहोत. मग कोणत्याही घटकावर जास्त प्रभाव पाडतो यावर अनेकदा वाद होत असतात, बरोबर. मग अनुवंशिकता हे एक विज्ञान आहे आणि जिथे आपण आपल्या वागणुकीवर किंवा मग विकासावर अनुवंशिक घटकांचा प्रभाव एका अभ्यासातून दुसऱ्या अभ्यासामध्ये करत असतो. मग ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे संक्रमित होतात आणि त्यांच्या मनावर
मानवावर कसा परिणाम होतो तर म्हणजे काय की एका पिढीपासून जे काय हेरिडिटी असते, जे हेरिडिटी कॅरेक्टर असतात ते कसे संक्रमित होतात आणि त्याचा मानवावर काय परिणाम होतो, पर्यावरणामध्ये अनुवंशिकता घटक वगळता इतर सर्व गोष्टींचा समावेश या ठिकाणी केलेला असतो. मग एखाद्या व्यक्तीची जी काही वाढ असते ती होत असलेल्या सभोवतालच्या घटकांद्वारे एक वातावरण तयार करत असतं. बरोबर, म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे ती त्याची जेव्हा ग्रोथ होत असते त्याच्या आजूबाजूला काय होत असते, एक प्रकारचं वातावरण तयार होतं की त्याची ग्रोथ का डिपेंड कशावर आहे की त्याच्या एन्व्हायरमेंटवर आहे. तो कशा प्रकारे वाढतोय, त्याला कशा प्रकारे शिकवण भेटते, त्याचं जे काही कॅरेक्टरिस्टिक असणार आहे सगळे कशावर असणार आहे, वातावरणावर डिपेंड असतात. मग समवयस्क गट असेल त्यामध्ये किंवा मग शिक्षण हे देखील पर्यावरणीय घटकामध्ये समाविष्ट असणार आहे. मग अनुवंशिकतेच्या अंतर्गत काही कायदे आहेत ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचे वर्तन आणि वृत्ती जी आहे ती तयार केली जाऊ शकतात. म्हणजे काय की जे काही हेरिडिटी आहे त्यांचे काही कायदे आहेत, त्यानुसार व्यक्तीचं वर्तन कसं असायला हवं, त्याची वृत्ती काय आहे, म्हणजे काय की त्याचा स्वभाव कसा आहे, हे काय करू जाऊ शकतो आपण का श्रेणीमध्ये त्यांना विभागलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जे आहे त्यांचे तत्व असणार आहे आणि ते तत्व जे आहे ते कशावर डिपेंड असणार आहे, हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट जे आहे त्यांच्यावर डिपेंड असणार आहे. त्यामुळेच आपला थर्ड जो चॅप्टर आहे तो असणार आहे आपला अनुवंशिकतेचे नियम आणि त्याचं संक्षिप्त रूप आपण यामध्ये बघणार आहोत. बरोबर, मग बघूया की काय असणार आहे. मग एकूण 3 कायदे या ठिकाणी मांडलेले आहेत. तर त्यातला सगळ्यात पहिला कायदा काय असणार आहे, समानतेचा कायदा. मग समानतेच्या कायद्यामध्ये काय असणार आहे की संतती ही त्यांच्या पालकांची हुबेहूब प्रतिकृती असते. बरोबर, म्हणजे जी काही मुलं असतात ती त्यांचे आईवडील जे असतात त्यांच्यावरच गेलेली असतात. हुशार आईवडिलांची मुले काय असतात, हुशार जन्माला येतात. तर कंटाळवान आईवडिलांची मुले काय होतात, जन्मदातच ते काय असतात, थोडीशी कंटाळवाणी असतात किंवा हुशार नसतात. मग या प्रकरणात संतती उत्पन्नाचे जे काही त्यांच्या मागील पिढ्यांसारखी असतात. म्हणजे काय की जशी तुमची मागची पिढी असणार आहे तशीच तुमची संतती जी आहे ती जन्माला येणार आहे. बरोबर, मग हे काय असणार आहे, समानतेचा कायदा असणार आहे. सेकंड कायदा काय असणार आहे, यामध्ये फरकांचा कायदा. मग या ठिकाणी काय होणार आहे की या कायद्यानुसार संतती जी आहे ती त्यांच्या पालकांकडून अनुवंशिकदृष्ट्या भिन्न असते. म्हणजे काय की आपले आईवडील जर हुशार नाही आहेत तर मुले काय करतात, स्वतः हुशार होण्याचा ट्राय करतात. आणि काय की पालकांच्या सर्व प्रगती त्यांच्या मुलांमध्ये हस्तांतरित केल्या जात आहेत याची कोणतीही हमी इथे नाही. म्हणजे काय की पालक हुशार नाही आहे तर मुलं हुशार होऊ शकतात किंवा मग पालक हुशार आहे तर मुलं मोठं होऊ शकतात. म्हणजे काय आहे, फरकाचा कायदा आहे. हे सर्व पालकांकडून त्यांच्या मुलांमध्ये जीन्सचे हस्तांतरण जे असते त्याच्यावर अवलंबून असणार आहे. ठीक, नंतर थर्ड असणार आहे प्रतिगमन कायदा. मग प्रतिगमन कायद्यामध्ये काय होणार आहे की अनेकदा आपल्याला असं दिसून येतं की मुले त्यांच्या पालकांच्या स्वभावाच्या आणि वागणुकीच्या अगदी विरुद्ध असतात, एकदम अपोजिट असतात. बरोबर, म्हणजे काही आईवडील समाजामध्ये खूप छान काम करतायत तर मुले काय असणार आहे, त्यांच्या एकदम अपोजिट असणार आहे. मग हे प्रतिगमन कायदे जे आहे त्यांच्यानुसार आपण त्याला वर्गीकरण करत असतो. हा जो घटक आहे तो पुन्हा पालकांकडून त्यांच्या संततीचे अनुवंशिकतेवर हस्तांतरण करत असतात, त्यांच्यावर आधारलेले असतात. ठीक आहे, मग समानतेचे जे काही जीन्स असतात ते संपत नाही आणि भविष्यातील पिढ्यांमध्ये ते काय होतात, हस्तांतरित होत असतात. अनुवंशिकतेसाठी प्रभावासाठी काही तत्वे त्यांनी तिथे मांडलेली आहे. म्हणजे काय की जे कोणतेही जीन्स असणार आहे ते ह्या पिढीतून त्या पिढीत ट्रान्सफर होणार आहे, ते कुठेही त्यांचा एंड जो आहे तो होणार नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काय की कुठे ना कुठे त्याचा जो काही प्रभाव आहे तो आपल्याला कोणत्या ना कोणत्या पिढीत दिसणार आहे. त्यानुसार त्यांनी काही तत्व मांडलेली आहे. त्यातलं पहिलं आहे अनुवंशिकतेचं तत्व जे आहे. नंतर काय की जर्म प्लाझ्म्स जे आहे, जर्म प्लाझ्मा आपण ज्याला म्हणतो, कीटकनाशके जे असतील त्यांच्यातलं जे काही प्लाझ्मा असतं त्यांच्या निरंतरचा नियम जो आहे तो सजीवातील कोणत्याही तात्पुरत्याच्या विकृतीच्या आगामी पिढ्यांवर परिणाम होत नाही असे हे तत्व सूचित करते. ठीक आहे, जर्म प्लाझ्मा हे एक सिद्धांत आहे. त्यांच्यानुसार काय आहे की सजीवातील कोणताही जो काय तात्पुरता भाग असतो तो आगामी पिढ्यांवर परिणाम होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हा जो काही प्रयोग आहे तो उंदरांच्या 25 पिढ्यांवर केला गेलेला होता, जिथे त्यांची शेपटी जी आहे ती कापली गेली होती, परंतु प्रत्येक वेळी पुढची पिढी शेपूट घेऊन जन्माला आली. म्हणजे काय की जे काही कीटक असणार आहे त्यांच्यावर हा प्रयोग केला गेला होता. त्याच्यात काय झालं की प्रत्येक उंदराची जी काय आहे शेपटी कापली गेली, परंतु काय झालं की प्रत्येक वेळी पुढची पिढी जी आहे ती शेपूट घेऊन जन्माला आली. म्हणजे काय की त्यांची जी काय ओरिजिनॅलिटी आहे ती त्यांनी सोडली नाही. मग यावरून आपल्याला असं दिसून आलं की जंतू पेशींवर वातावरणाचा जो काय परिणाम असतो तो होत नाही. त्याला म्हणतात आपण सोमेटिक पेशी ज्या असतात त्या पुढील पिढ्यांमध्ये हस्तांतरित केल्या जातात आणि तर ती जे काही जंतू पिढी असते तरीसुद्धा ती काय होत असते, हस्तांतरित होत नाही, नाहीसी होत नाही. म्हणजे काय की जी आपण जर्म प्लाझ्मस जे असतात त्या जर्म प्लाझ्मचा आपण इथे यूज केला तरीही तिथे काय होतं की त्यांचे जे काही हेरिडिटी असते, त्यांचे जे काही कॅरेक्टर असतात ते
ते सोडत नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे की मेंडलचा सिद्धांत जो आहे त्यांच्यानुसार असं सांगितलं आहे त्यांनी की जोहान ग्रेनर मेंडल जे आहे ते असं म्हटलं आहे की निसर्ग नेहमीच समतोल राखतो. म्हणजे काय की निसर्गामध्ये दोघे जे असतात त्यांच्यामध्ये काय असतं, इक्वलिटी असते. जर एखाद्या जोडप्याच्या संततीमध्ये विशिष्ट वैशिष्ट्य दिसत नसेल तर याचा अर्थ असा नाही की ते गमावले आहे. म्हणजे काय की एखादं वैशिष्ट्य एखाद्या पॅरेंट्सच्या पोरांमध्ये दिसत नाही तर याचा अर्थ असा नाही की ते गमावलं आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या पॅरेंट्सचे डोळे जे आहे आईवडिलांपैकी आईचे डोळे जे आहे ते काय असणार आहे, घारे आहे. परंतु ते काय आहे की मुलांचे जे काही डोळे आहे ते घारे नाही आहे. म्हणजे असं नाही की ते गमावलं नाही आहे. ते काय जीन्स असणार आहे ते काय असणार आहे, अजूनही जिवंत आहेत आणि भविष्यातील पिढ्यावर त्यांचा प्रभाव दिसून येईल. म्हणजे काय की त्यांचे जे काही डोळे आहे ते पहिल्या संततीवर नाही झाले तर दुसऱ्या संततीवर काय होणार आहे, त्यांचे डोळे जे आहे ते कमीत कमी थोड्या अभावात प्रमाणामध्ये ते काय होणार आहे, घारे होणार आहे. म्हणजे काय की ते जीन्स जे असतात ते पूर्णपणे त्यांचं जे काही वैशिष्ट्य असतं ते पूर्णपणे समाप्त खतम होत नाही, गमवत नाही. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे की गॅल्टनच्या बायोमॅट्रिकचा जो काही सिद्धांत आहे त्यांच्यानुसार त्यांनी असं सुचवलं आहे की एखाद्या व्यक्तीची सर्व वैशिष्ट्ये पालकांकडून एखाद्या व्यक्तीस प्राप्त होत नाही तर अनेक वेळा ती पूर्वजांकडून वारशाची मिळतात. म्हणजे काय की आपण म्हणतो बघा की सपोज आपल्या घरात कोणीतरी वाढलेलं आहे, आजी आजोबा, आणि त्याच्याच नंतर 2-3 महिन्यामध्ये कोणीतरी बाळ आपल्या जन्माला आलं आणि त्याच्या अंगावर काहीतरी एखादा डाग वगैरे असेल तर त्याला काय म्हणतो आपण, एक जन्मखून आली म्हणा. म्हणजे काय की हे आमच्या बाप्पांच्या ह्याच्यावर होतं, बाबांच्या ह्याच्यावर होतं, मग हे काय झालं की तो बाबांचा जन्म म्हणून आमच्या घरात परत आलंय ते बाळ, आपण असं म्हणतो बरोबर. म्हणजे काय की ते जन्मखून आहे. म्हणजे काय की हे परत जन्माला आलेलं आहे. म्हणजे काय होतं की एखाद्या व्यक्तीची जी काही वैशिष्ट्य असतात ती पूर्णपणे प्राप्त होत नाहीत तर ते अनेक वेळा काय होतं की त्यांच्या पूर्वजांकडून, त्यांच्या वारशाकडून त्यांना मिळत असतात. मग या सिद्धांतामध्ये बघा, हे दिलेले बघा, या सिद्धांतामध्ये आजी आजोबा असतील किंवा मग त्यांच्याकडून जे काही हस्तांतरित केलेले गुण असणार आहे ते यामध्ये समाविष्ट होणार आहे. नेक्स्ट चौथं काय असणार आहे की डार्विनचा सिद्धांत. मग डार्विन असं म्हणतो की बहुतेकदा भविष्यातील जे काही पिढ्यांवर होणारे बदल हे काय असणार आहे, वातावरणात पहिल्या होणाऱ्या जाणारे जे काही बदल असणार आहे त्यांच्यामुळे होणार आहे आणि त्याचा जो काही परिणाम आहे तो व्यक्तीच्या आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. व्यक्तीच्या म्हणजे काय की पर्सनॅलिटीवर त्याचा परिणाम जो आहे तो वातावरणात गेलेल्या भविष्यातील पिढ्यांमुळे होत असतो. मग अनेकदा या पिकअप सवयी ज्या असतात त्या पुढच्या पिढ्यांमधील हस्तांतरित होत असतात. म्हणजे हे जे काही परिणाम असणार आहे पर्सनॅलिटीचे ते पुढच्या याच्यावर हस्तांतरित होत असतात. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुमच्या पप्पाची हाईट आहे 6 फूट तर तुमच्या पोराची हाईट सुद्धा तुम्हाला किती येणार आहे, 6 फूट येईल, त्यापेक्षा जास्तही येऊ शकते किंवा 5.11 किंवा 5.8 पर्यंत. म्हणजे काय की हाईट जी आहे ती पुढच्या पिढीमध्ये हस्तांतरित होते. काही ना काही कॅरेक्टर ते हस्तांतरित होत असतात. ठीक आहे. हे झालं हेरिडिटीचं. आपण बघितलं हेरिडिटीचा पिढ्यांवर किंवा विकासावर काय काय परिणाम होतो. तर आता बघूया पर्यावरण. मग पर्यावरण काय असणार आहे की प्रकार आणि प्रभाव जे आहे, म्हणजे एखादा टाईप आणि त्याचा जो काही प्रभाव आहे तो कसा रिॲक्ट करतो ते पर्यावरण हा एक बाह्य घटक आहे जो आपल्या सभोवतालच्या वातावरणावर परिणाम करत असतो. मग आनुवंशिक घटकांव्यतिरिक्त पर्यावरणीय घटक हे देखील व्यक्तीच्या नैसर्गिक निर्मितीमध्ये मोठी भूमिका काय करत असतात, बजावत असतात. मग त्याचे प्रकार काय काय असणार आहे. मुळात पर्यावरणाचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये अंतर्गत वातावरण असणार आहे आणि बाह्य वातावरण असणार आहे. मग बाह्य वातावरणातील काय काय असणार आहे, त्याची भौतिक वातावरण, त्यामध्ये हवा, झाडे आणि पाणी. बाह्य वातावरणातील आणि सामाजिक वातावरण ज्याच्यामध्ये समवयस्क समूह असेल, अज्ञात लोक असतील, सोशल एन्व्हायरमेंट आपण त्याला म्हणतो, हे कशामध्ये येणार आहे, भौतिक वातावरणात येणार आहे बरोबर. मग पर्यावरणाचा प्रभाव कसा पडणार आहे की पर्यावरणाच्या परिणामावर विविध घटकांवर चर्चा केली जाऊ शकते. शारीरिक मानसिक क्षमता असतील, त्यांची विचार प्रक्रिया जी असते ती वैयक्तिक आणि व्यक्तिमत्व प्रजातीवर आपण काय करू शकतो, चर्चा करू शकतो. मग दोघांचं एकमेकांसोबत महत्त्व काय असणार आहे, अनुवंशिकता आणि पर्यावरणाचे महत्त्व नेमकं कसं असणार आहे की शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी मुलांची अनुवंशिकता आणि पर्यावरणाशी जागरूकता असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. मुलांचा जो काही समतोल आहे तो विकास जो आहे यामुळे होत असतो. मग शिक्षकांनी शाळेत चांगले शैक्षणिक वातावरण प्रदान करणं मुलांना गरजेचं आहे. हे शिक्षकांना वैयक्तिक फरकांचे तत्त्व जाणून घेण्यास आणि त्यानुसार शैक्षणिक अनुभवांची मांडणी करण्यासाठी मदत करत असतात. मग हे शिक्षकांनी वेगवेगळ्या परिस्थितींमधील जे काही मुलांचे वर्तन असतात त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यातून हेरिडिटी जी आहे आणि एन्व्हायरमेंट जे आहे ते मुलांचं व्यवस्थितपणे जर ठेवलं तरच काय होणार आहे, मुलांची जी काही प्रगती आहे, त्यांचं जे काही वातावरण आहे, त्यांचा अनुभव जे आहे, त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे, त्यांच्या फरकांचे जे काही तत्त्व असणार आहे ते आपल्याला शिक्षकांनी व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना प्रदान केले तरच आपल्याला त्यांचं जे काही वातावरण आहे, शैक्षणिक वातावरण जे आहे ते व्यवस्थितपणे आपण ठेवू शकतो. अशा प्रकारे जे काय आहे हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंटचा जो काही संबंध आहे तो आपण बघितला. हा आपला 3rd चॅप्टर इथे एंड झालेला आहे.
ठीक आहे. तर नेक्स्ट चॅप्टर जो असणार आहे तो आपण लवकरात लवकर 4th चॅप्टरवर व्हिडिओ आणूया. असे आय थिंक जवळपास 19 ते 20 चॅप्टर आहे. इम्पॉर्टंट चॅप्टर आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया आणि काही होता होईल तेवढे एकत्र करण्याचा ट्राय करूया आणि एक शेवट काय करूया, मिक्स महामॅरेथॉन जी आहे ती ठेवूया. त्यामध्ये पूर्ण जे काय सिलेबस आहे एका व्हिडिओमध्ये 6 ते 7 तासामध्ये कव्हर करून घेऊया. ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ समजत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.